नगर परिषदेसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा आजचा 5वा दिवस आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांनी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळतंय। राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारी अर्ज ऑनलाईन सोबत ऑफलाईन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निर्देश दिलेत। उमेदवारांची आता काही प्रमाणात धावपळ कमी होणार असली तरी कमी दिवस राहिल्यानं धावपळ होत असल्याचं पाहायला मिळतंय। आज 5व्या दिवशी अपक्ष उमेदवार यांच्यासह पक्षाच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले। उमेदवारासोबत 2च व्यक्तींना परवानगी असल्यानं नेते किंवा पदाधिकारी त्यांच्यासोबत येताना दिसत नाहीयेत। दरम्यान या ठिकाणी उमेदवारांनी आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, पाहूयात। मी प्रभाग क्रमांक 6 आशा टॉकीज या प्रभागाचं नाव आहे। मागच्या वेळेसही मी त्या प्रभागातून उमेदवारी केली। तिथल्या नागरिकांनी मला प्रचंड बहुमताने निवडून दिलं आणि विकासाच्या मुद्द्यावर परत मी त्याच प्रभागात आज उमेदवारी अर्ज भरलेला आहे। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी आज रोजी फॉर्म भरलेला आहे। माननीय आमचे नेते जिल्ह्याचे गिरीश भाऊ महाजन यांच्या माध्यमातून चोपडा शहरात भारतीय जनता पार्टी सोगडावर निवडणूक लढत आहे। त्यामुळे मी 6 नंबर प्रभागात फॉर्म सबमिट केलेला आहे। भाऊ, आपण कुठल्या प्रभागमधून उमेदवारी दाखल करतायत आणि काय आपलं नाव? माझं नाव अतुल जगन्मादी। मी प्रभाग क्रमांक 2 मधून फॉर्म भरतो आहे। मी लोकांच्या समस्येसाठी सार्वजनिक निवडणूक 2025मध्ये सहभाग घेतो आहे। लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मी उतरलेलो आहे। जनसेवा ही माझ्यासाठी ईश्वर सेवा आहे। जर आपण निवडून आले तर आपण आपल्या प्रभागमध्ये कुठल्या कामांना महत्त्व देणार? मूलभूत सुविधा, गटार, फस्ते, डागडुजी करणे, वॉटर सप्लाय वगैरह ये जॉब भी जैसे भरपूर देना सर। सैयद मजर सैयद जहांगीर, रानारा चुनारली। मैंने 6 नंबर वार्ड से पत्र दाखल किया है। चुन के आने के बाद क्या अपन वहाँ पे काम करने वाले क्या है? अगर मोहल्ले वालों ने संदेश दी तो काम करेंगे। क्या समस्या है उस वार्ड में? वार्ड में जैसे स्कूल है, अपने आंगनवाड़ी में है, जैसे साफ़ सफाई वगैरह है, गडरा है, रोड है, वहाँ से निकलो अपने ये है शिक्षण आरोग्य विभाग का है, वहाँ पर दवाखाना नहीं है। इसकी मांग ये करेंगे। मोहल्ला चुनारली चोपड़ा। महादूत न्यूजसाठी उमेश नगराळे, जळगाव।